लाडकी बहीणच्या अर्जांची छाननी, आचारसंहिता संपल्याने अर्जदारांना संधी. सविस्तर अपडेट पाहूया आजच्या बातमीमध्ये. तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातील मतदारावर भुरळ घालणाऱ्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत उर्वरित अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्याशिवाय येत्या काही दिवसात संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता घेऊन योजनेच्या लाभार्थ्यांची अंतिम यादी निश्चित केली जाईल. एकूण लाभार्थ्यांना लवकरच हप्ता देण्याचे संकेत देण्यात आले आहेत. आचारसंहिता सुरू होण्यापूर्वीपर्यंत 2,52,00,000हून अधिक लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले होते. त्यापैकी बहुतांश जणींना लाभाच्या रकमाही मिळाल्या आहेत. योजनेला 15 ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत होती. त्यावेळी पुणे जिल्ह्यात 20,48,000हून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले होते. मात्र 16 ऑक्टोबरला आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर उर्वरित अर्जाची छाननी आणि मंजुरीची प्रक्रिया बाकी होती. त्यामुळे सुमारे 1,00,000हून अधिक अर्ज आचारसंहितेच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता होती. मात्र त्यापूर्वी जिल्हा प्रशासनाने 50,000 अर्जाची छाननी करून त्याला मान्यताही दिली. महिला व बाल कल्याण विभागाची बुधवारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक झाली. त्यावेळी महिला व बाल कल्याण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांशी सचिव अनुपकुमार यादव यांनी विविध मुद्द्यावर चर्चा केली. त्यात प्रलंबित अर्जाबाबत चर्चा होऊन त्याची छाननी करण्यात यावी अशा सूचना सचिवांनी दिल्या. छाननी प्रक्रिया तातडीने सुरू करा, 2 दिवसात त्यांना मान्यता द्या, काही किरकोळ त्रुटी असल्यास त्या अर्जदारांनी अर्ज पुन्हा भरण्यास सांगा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या. तर हे होतं एक लाडकी बहीण योजनेविषयी आपल्यासाठी एक महत्त्वाचं एक अपडेट. अशाच प्रकारच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.